उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवायचं म्हटलं की खूप किचकट काम वाटतं. बऱ्याच वेळा ह्या चकलीचं पीठ पातळ होतं किंवा घट्ट होतं. बऱ्याच वेळा पीठ घट्ट झाल्यामुळे ती चकली तुटते. तसं होऊ नये म्हणून एक खास ट्रिक या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या अशा खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत तयार झालेल्या साबुदाणा बटाटा चकली नक्की या उन्हाळ्यामध्ये बनवून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी या इथे आपण नेहमी घरामध्ये जो साबुदाणा खिचडीसाठी वापरतो तोच साबुदाणा मी इथे घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये हा साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचा आणि हा साबुदाणा आपल्याला फक्त एकाच पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे. म्हणजे यामध्ये असणारा कचरा, धूळ ही निघून जाते. तर साबुदाणा एकाच पाण्याने का धुवायचा? तर यामध्ये असणारा जो चिकटपणा आहे तो निघून जात नाही. आता दुसऱ्यांदा या इथे आपल्याला पाणी घालून साबुदाणा बुडेल इतकं आपल्याला पाणी या साबुदाण्यामध्ये ठेवायचं आहे. वर अगदी अर्धा इंच राहील या पद्धतीने. तर या इथे मी 250 ग्रॅम हा इतका साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. तर हा साबुदाणा आपण 7-8 तासासाठी सुद्धा भिजत घालू शकतो किंवा रात्रभर जरी ठेवला तरी चालेल. रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवल्यामुळे अगदी छान मोकळा होतो. दाणा मोकळा झाल्यामुळे ही चकलीसुद्धा छान मस्त खुसखुशीत होते. तर या इथे तुम्ही पाहू शकता दाणा मस्त भिजलेला आहे. तर हाताच्या बोटांवर हा दाणा दाबला की अगदी मऊसूत हा फुटला जातो. तर अशा पद्धतीचा साबुदाणा आपल्याला वापरायचा आहे. साबुदाणा आपला 250 ग्रॅम होता. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बटाटे. तर हे बटाटे छान उकडून घ्यायचे आहे. हे प्रमाण अगदी योग्यच आहे. आता या इथे आपल्याला गॅसवर पॅन ठेवून त्यावर आपल्याला हे एक फुलपात्र त्यालासुद्धा थोडंसं 1 इंच कमी पाणी घ्यायचं आहे किंवा कपभर जरी घेतलं तरीही चालेल. आता लगेचच या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे. साबुदाणा टाकल्याबरोबर लगेचच आपल्याला या साबुदाण्याला पाण्याबरोबर हलवायचं आहे. जेणेकरून प्रत्येक दाण्याला हे पाणी लागलं पाहिजे. म्हणजे हा साबुदाणा या पाण्यामध्ये छान भिजला पाहिजे. सुरुवातीला हा साबुदाणा आपल्याला छान भिजूपर्यंत 1-2 मिनिट हा हलवूनच घ्यायचा आहे. तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पूर्णतः हा साबुदाणा पाण्याने भिजलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ या साबुदाण्याला द्यायची आहे. असं केल्यामुळे हा साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होतो. असं कमीत कमी आपल्याला 1-2 वेळा झाकण ठेवून हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. हा साबुदाणा शिजवत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. बऱ्याच वेळा हा साबुदाणा खाली चिटकून जळू शकतो. म्हणून हा कमीत कमी आपल्याला 50% तरी ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. हा साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं इथे लागतात. तर तुम्ही पाहू शकता मस्त 50% हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हा साबुदाणा असा चिकट झाल्यामुळे आपली चकली अजिबात तुटत नाही आणि चकलीमधील साबुदाणासुद्धा अगदी दाणा छान फुगला जातो. या इथे आपली जी चकली न तुटण्याची खास ट्रिक म्हणजे हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट करून घेणे. आता साबुदाणा छान परतून झालेला आहे. तर आपल्याला हा साबुदाणा गॅस बंद करून यावर झाकण ठेवून आपल्याला हा असाच थंड व्हायला ठेवायचा आहे. त्यानंतर आपण दुसरी कृती करणार आहोत. उकडलेले बटाटे आपल्याला मोठ्या छिद्राच्या किसणीनं किसता बारीक छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचे आहे. जेणेकरून हे बटाटे छान बारीक मॅश होतात आणि चकलीमध्ये अधीमधी गुतत नाहीत. तर पाहू शकता या इथे बटाटा छान आपला बारीक झालेला आहे. तर सर्व बटाटा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. बटाटा असा बारीक केल्यामुळे आपली चकली अधीमध्ये न तुटता अगदी मस्त गोल गरगरीत तयार होते. आता या बटाट्यामध्ये जो आपण ट्रान्सपरंट केलेला साबुदाणा आहे तो थंड झालेला आहे. तो लगेचच यामध्ये घालून घ्यायचा. बऱ्याच वेळा साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक केला जातो आणि त्यानंतर तो चकलीमध्ये घातला जातो. पण अशा पद्धतीने चकली बनवली ना ती दिसायला पण छान दिसते आणि चकलीमधील दाणासुद्धा अगदी मस्त
टपोरा दिसतो आणि खाताना पण मस्त कुरकुरीत लागते। आता यामध्ये एकाच चमच्याने मी मिरचीचं आणि मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे। अगदी सपाट भरून आपल्याला 1 टेबलस्पून मिरची आणि 1 टेबलस्पून मीठ वापरायचं आहे। यामुळे तुमची चकली तिखटसुद्धा होणार नाही आणि जास्त खारट किंवा अळणीसुद्धा होणार नाही। हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे मीठ मिरची हे सर्व बटाट्याला साबुदाण्याला छान चिटकलं जातं आणि छान प्रकारे मिक्स होतं। हे पीठ कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे। सुरुवातीला या इथे जी आपण चकली बनवतो ती प्लेट मी इथे घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने उपवासाचं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ त्या सोऱ्याला आणि प्लेटला चिटकलं जात नाही। तर या इथे तुम्ही पाहू शकता प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आतमधून सुद्धा सोऱ्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप मी हे गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर लावलेलं आहे। तर तुम्ही उपवासाचं तेल जरी असेल तेही लावलं तरीही चालेल। सोऱ्याला तूप लावून झालेलं आहे। या सोऱ्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने हा सोरा आपल्याला भरून घ्यायचा आहे। हे मिश्रण या सोऱ्यामध्ये भरत असताना अगदी गच्च भरायचं आहे। अजिबात या सोऱ्यामध्ये हवेची पोकळी न ठेवता हा सोऱ्या छान भरून घ्यायचा आहे। हवेची पोकळी सोऱ्यामध्ये राहिली तर आपली अधीमध्ये ही चकली तुटते। तर असं होऊ नये म्हणून सोऱ्या अगदी गच्च भरून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही अशी कृती करून घ्यायची आहे। सोऱ्याच्या वरच्या झाकणाला सुद्धा अशा पद्धतीने तुपाने किंवा तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे। तर असं केल्यामुळे पीठ आपलं सोऱ्याला चिटकत नाही। तर अशा पद्धतीने मी सोऱ्या भरून घेतलेला आहे आणि या सोऱ्याला अशा पद्धतीने झाकण लावून घेतलेलं आहे। अगदी सोऱ्याचं झाकण पॅक करायचं। आता लगेचच चकली बनवायला घेऊ। चकली घालत असताना तुम्हाला लहान मोठी ज्या पद्धतीची हवी त्या पद्धतीची चकली तुम्ही घालू शकता। तर मी इथे साधारण 3 वेळेची चकली घातलेली आहे। चकली घालत असताना तुम्ही पाहू शकता चकली अजिबात आपली अधीमध्ये तुटत नाही, अगदी गोल गरगरीत वेढा येतो। अशा पद्धतीचं पीठ जर तयार झालं ना, हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही भरपूर चकल्या बनवू शकता। अशा पद्धतीचं पीठ जर तयार झालं ना तर एकटी व्यक्तीसुद्धा भरपूर प्रमाणात अशा पद्धतीच्या चकल्या बनवू शकते। तर या इथे आपल्या सर्व चकल्या घालून झालेल्या आहेत। तर आता काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घेऊन या चकल्यांची जे शेवटचं टोक असतं ते अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे। हाताला चकली न चिटकता पाण्यामध्ये हात बुडवून हे असं त्यांची तोंड बंद करायची आहे, जेणेकरून ज्या वेळेस चकली सुकली जाते आणि सुकल्यानंतर आपण जेव्हा तळतो त्यावेळेस त्यांची टोकं ही अशी उघडी होत नाही। ती बंदिस्त असल्यामुळे चकली अगदी गोल गरगरीत तळली जाते। तर तुम्ही पाहू शकता या इथे आपल्या सर्व चकल्या मस्त गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत। तर या चकल्या तुम्ही 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे। अशा वाळवलेल्या चकल्या अगदी वर्ष 2 वर्ष अगदी सहज टिकतात। यामध्ये आपण तेलाचा तुपाचा वापर न केल्यामुळे या चकल्या अजिबात खराब होत नाही आणि त्या आहेत तशाच वर्ष 2 वर्ष टिकल्या जातात। चकली जर पाहताल तर अगदी मस्त कडकडीत वाळलेली आहे आणि यामधील दाणा सुद्धा अगदी मस्त दिसत आहे। चकली दिसायला सुद्धा जितकी आकर्षक आहे तितकीच ती तळल्यानंतर सुद्धा खुसखुशीत होते। चला तर मग आता चकल्या तळायला घेऊयात। सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून मी इथे तेल घेतलेलं आहे। जर तुम्ही उपवासाचं तेल वापरत असाल तर ते वापरा किंवा तूप असेल तर तुपात तळल्या तरीही चालेल। आता या इथे हे तेल किंवा तूप अगदी कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर यामध्ये चकल्या सोडायच्या आहे। सुरुवातीला पाहताल तर चकली केवढी होती आणि तेलात गेल्यानंतर ती केवढी होते। मस्त या चकलीतला दाणासुद्धा अगदी मस्त टपोरा फुगला जातो। चकल्या जर पाहताल तर अगदी मस्त छान टम्म फुगलेल्या आहेत आणि यांच्यातला जो दाणा आहे तो सुद्धा फुलल्यामुळे छान मोत्यासारखा दाणा चकलीमध्ये दिसत आहे। अशा पद्धतीची चकली जर बनवली तर खाणाऱ्यांना सुद्धा कंट्रोल होणार नाही। या इथे तुम्ही चकलीचं प्रमाण जर या पद्धतीने वापरलं तर तुमच्या चकल्या केव्हा आणि कधीही चुकणार नाही। ज्या वेळेस तुम्ही बनवताल त्या वेळेस या चकल्या अशाच तयार होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स ट्रिक्स जर फॉलो केल्या तर तुम्ही अगदी
जास्त प्रमाणात सुद्धा या चकल्या बनवू शकता। या चकल्यांचं पीठ मळताना आपण या इथे तेलाचा तुपाचा वापर न केल्यामुळे या चकल्या वर्ष 2 वर्ष सहज टिकतात आणि त्यांचा उबट वास सुद्धा येत नाही। चकल्या वाळल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये भरून त्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर आहे तशा वर्षभर सहज टिकल्या जातात। तर या इथे आपल्या छान खुसखुशीत चकल्या तळून तयार आहे। चकली जर पाहता तर अगदी मस्त टम्म फुगलेली आहे। सुरुवातीची चकली केवढी होती आणि तळल्यानंतर ती अगदी तिप्पट चौपट फुलली जाते। या व्हिडिओमध्ये प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे तुमच्या चकल्या अजिबात चुकणार नाही आणि या चकल्या एक व्यक्ती सहज आरामात बनवू शकेल। बरं, या चकल्या तळल्यानंतर सुद्धा अजिबात तेलकट होत नाही, अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात। या उन्हाळ्यामध्ये ही ट्रिक वापरून नक्की साबुदाणा बटाटा चकली बनवून पहा, अगदी तुमची सुद्धा ही चकली मस्त कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल। या इथे तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते, आवाजावरून तुमच्या लक्षातच येईल किती खुसखुशीत झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाही। पुन्हा भेटूया अशीच छानशी रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।